शब्द दिलेला होता, त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटाचे काम, ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे. गरज सर्व आणि वैद्य मरो, तुमचं काम संपलेलं आहे. आता काय फार अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नका. पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर येणार आहेत. जे काय घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे. आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं 2100 जाऊ द्या. 2100 तर होणारच नाही, पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की 1500 तरी दिलेच पाहिजेत. माझ्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही योजना चालू केली. या योजनेचं, या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तसं की 500 रुपये केले का आणि 1500 रुपये केले का, या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही. त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही सरकारने. त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल, किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, ज्या अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या, त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो की ही बाब ज्या GR मध्ये तेव्हा लाडक्या बहिणीचा जो GR निवडणुकीच्या पूर्वी निघाला होता, अशा कुठल्याही शासन निर्णयामध्ये बदल झालेला नाहीये. राहिला प्रश्न दुबार लाभचा, तर संजय गांधीच्या लाभार्थ जेव्हा त्या योजनेमध्ये ज्या अटी होत्या, त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही. 2100 रुपयाचा सरकारने आश्वासन दिलं होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की दरवर्षी महाराष्ट्र सरकारच्या महसुली जमामध्ये वाढ होते. सरकारचं उत्पन्न दरवर्षी खूप एका ग्राफने वाढत असतो आणि जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा सरकार त्या पैशाचं योग्य विनियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाला तरतूद वाढवून देते. त्या धर्तीवर जेव्हा सरकारचा महसुली जमामध्ये ज्या पद्धतीने वाढ होईल, त्यानुसार नमो शेतकरी सन्मान योजना असो, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या सर्व योजनेच्या लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने जे वचने सरकारने निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या जनतेला दिली होती ते वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल.